रामराम मंडळी. हिमाचल प्रदेशमधील मनाली हे असं ठिकाण आहे जिथे हिडिंबा मंदिरापासून बौद्ध मॉनेस्ट्रीपर्यंत, सोलांग व्हॅलीपासून चंद्रभागा नद्यांच्या संगमापर्यंत, मॉल रोडपासून अटल टनेलपर्यंत अशी बरीच पर्यटन स्थळं आहेत जी तुमची ट्रिप अविस्मरणीय करतील. जर तुम्ही मनालीला जायचा प्लॅन करत असाल तर ही चित्रफीत शेवटपर्यंत बघा, म्हणजे मनालीमध्ये कोणकोणती पर्यटन स्थळं फिरायची याचा अंदाज तुम्हाला येईल. ज्या हॉटेलमध्ये मी राहिला होतो ते मॉल रोडपासून अगदी जवळ होतं. सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी मी बाहेर पडलो तेव्हा तेथील एका स्थानिकाला मी चौकशी केली की मॉल रोडच्या जवळपास कोणतं टुरिस्ट प्लेस आहे. तेव्हा त्यांनी हिडिंबा टेम्पल असं सांगितलं. त्याच्याकडून मंदिरापर्यंत जायचा रस्ता जाणून घेतला आणि मंदिराच्या दिशेने चालायला लागलो. एक छोटीशी टेकडी चढून वर गेल्यानंतर मंदिरातील घंटानाद कानावरती ऐकू यायला लागला. देवदार वृक्षाच्या गर्द झाडीमध्ये हे मंदिर असून पॅगोड्याच्या आकारामध्ये ते बांधलेलं आहे. मंदिराजवळ आलो तसं कळलं की मंदिरामध्ये आरती चालू आहे, म्हणून झपझप पावलं उचलून मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला. आरती चालू असताना मनात एक विचार आला की हिडिंबा ही महाभारत काळातील एक राक्षसीण, मग तिला देवतेचा दर्जा कसा मिळाला? आरती संपल्यानंतर हिडिंबा देवीच्या मंदिराबद्दल तेथील एका स्थानिकाने माहिती दिली. ती अशी: पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा ते मनालीजवळील जंगलात विश्रांतीसाठी थांबले आणि त्याच भागात हिडिंब नावाचा राक्षस त्याच्या हिडिंबा नावक बहिणीबरोबर राहत होता. ह्या हिडिंब राक्षसाला मानवी मांस खाण्याची सवय होती. त्याने हिडिंबाला पांडवांना ठार मारण्यासाठी पाठवलं. हिडिंबा राक्षसीण भावाच्या आज्ञेनुसार जंगलात आली. तिची नजर भीमावर पडताच ती त्याच्या प्रेमात पडली. तिने सुंदर स्त्रीचं रूप धारण करून भीमाला तिच्या भावाविषयी सांगून तिच्याशी लग्न करण्याची भीमाला विनंती केली. ही गोष्ट हिडिंब राक्षसाला कळल्यावर तो त्याच्या बहिणीला मारायला निघाला. तेव्हा भीमाने मध्ये येऊन हिडिंब राक्षसाला त्याच्याबरोबर लढण्याचं आवाहन केलं आणि त्या लढाईमध्ये भीमाने हिडिंब राक्षसाला ठार मारले. मग भीमाने हिडिंबाशी विवाह केला. पुढे भीमाने हिडिंबा राक्षसिणीला सोडून पांडवांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा हिडिंबाने संसाराचा त्याग केला आणि मनालीच्या डोंगरी जंगलामध्ये येऊन कडक तपश्चर्या केली. तिने केलेल्या ह्या तपश्चर्येमुळे लोक तिला देवी मानू लागले. या हिडिंबा मंदिरापासून 100 मीटर अंतरावरती घटोत्कचाचं मंदिर आहे. भीम आणि हिडिंबापासून घटोत्कचाचा जन्म झाला. हे मंदिर देवदार वृक्षाच्या खाली असून तिथे त्रिशूळ व प्राण्यांची शिंगं लटकवलेली दिसतात. ह्याच घटोत्कचाचा मुलगा बर्बरिक, ज्यांना आपण आज बाबा खाटू श्याम ह्या नावाने ओळखतो. हिडिंबा मंदिरापासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरती बाबा खाटू श्यामचे मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात बाबा खाटू श्यामची सुंदर मूर्ती आहे. मनाली हे गाव महाभारतातील एका अमर कुटुंबाचे साक्षीदार आहे. जेव्हा तुम्ही मनाली येथे याल तेव्हा आजी हिडिंबा देवी, वडील घटोत्कच व मुलगा बाबा खाटू श्याम या तिघांच्याही दर्शनाचा अवश्य लाभ घ्या. या परिसरात एकाच कुटुंबातील 3 पिढ्यांची पूजा केली जाते. मॉर्निंग वॉक करून हॉटेलवरती आलो, नाश्ता केला. माझ्या हॉटेल शेजारीच नीन मापा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री होती. निसर्गाच्या सानिध्यात शांत वातावरणात तिबेटी शैलीतील ही मॉनेस्ट्री आहे. मॉनेस्ट्रीला मराठीमध्ये मठ किंवा विहार असं म्हणतात. या मठात बौद्ध धर्माची शिकवण दिली जाते. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावरती बौद्ध धर्मीय लोक आढळून येतात. मठाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट अगदी मठामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगांनी नक्षीकाम केलेलं आहे. प्रामुख्याने हा मठ लाकडी असून त्याची बांधणी
पॅगोडा स्वरूपात केली आहे. मठात बौद्ध धर्मातील वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती असून भगवान गौतम बुद्धाची एक मजली उंच मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. बौद्ध धर्माशी निगडीत काही महत्त्वाची पुस्तकंही तुम्हाला इथे पाहायला मिळतात. मठाला प्रदक्षिणा घालत असताना प्रार्थना चक्र फिरवतात. या प्रार्थना चक्राच्या आत ओम मणी पद्मे हूँ हा मंत्र हजारो वेळा लिहिलेला असतो. त्यामुळे ही प्रार्थना चक्र फिरवल्यावर लाखो वेळा मंत्र जपल्याचं पुण्य मिळते अशी तिबेटी लोकांची श्रद्धा आहे. हे प्रार्थना चक्र फिरवताना ते घड्याळाच्या दिशेने फिरवायचं असतं. ही प्रार्थना चक्र फिरवत असताना मनातील राग, द्वेष, नकारात्मक विचार सोडून देतात व मनामध्ये करुणा, शांतता व प्रेमाची भावना जागवण्याचा प्रयत्न करतात. ही चक्र श्रद्धा, ध्यान आणि शांततेचं जिवंत प्रतीक आहे. ह्या विहारामध्ये दीपगृह असून ते फक्त दिवे लावण्याचं ठिकाण नसून अज्ञान दूर करून ज्ञानाचा मार्ग दाखवते. कुटुंबाच्या कल्याणासाठी भाविक दीपगृहात येऊन दीप अर्पण करतात. बौद्ध विहाराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मनालीपासून साधारण 14 किलोमीटर अंतरावरती हिमाचल प्रदेशची ॲडव्हेंचर कॅपिटल सोलंग व्हॅली पाहायला गेलो. सोलंग व्हॅली हे साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथे बर्फवृष्टी होते. त्यामुळे संपूर्ण सोलांग व्हॅली बर्फाने झाकली जाते. तेव्हा इथे स्कीइंग, स्नोबोर्डिंग, स्नो ट्यूबिंग, स्नो मोबाईल राईडचा अनुभव घेतात. उन्हाळा आला की ह्या व्हॅलीचं रूपच बदलतं. इथली पूर्ण व्हॅली हिरव्यागार कुरणांनी व्यापून जाते. त्यावेळी इथे झिपलाईन, पॅराग्लायडिंग, ATV, घोडेस्वारी इत्यादी साहसी खेळ सुरू होतात. ही अशी दरी आहे जिथे हिवाळ्यात बर्फाचा थरार तर उन्हाळ्यात साहसाचा थरार पर्यटक अनुभवतात. बारालाचाला पास किंवा रोहतांग पासच्या मार्गावर आणि अटल टनेलच्या अगोदर ही सोलांग व्हॅली लागते. इथे तुम्ही ATV राईड म्हणजेच ऑल टेरेन व्हेकल राईड घेऊ शकता. ATV ही 4 चाकी बाईक असते. ही बाईक बर्फाळ प्रदेशातून, चिखलातून, खडकाळ रस्ते तसंच डोंगर भागातून सहज जाते. इथे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण पॅराग्लायडिंगचा आनंद लुटतात. आकाशात पक्ष्यासारखं मुक्त उडण्याचं जर तुम्ही स्वप्न पाहिलं असेल तर सोलांग व्हॅलीतील पॅराग्लायडिंग ते स्वप्न तुमचं पूर्ण करतं. पॅराग्लायडिंगमुळे शेकडो फूट उंच तुम्ही जेव्हा आकाशामध्ये उडता तेव्हा खाली हिरव्या दऱ्या आणि बर्फाच्छादित पर्वत शिखरं दिसतात. हा नजारा तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणारा असतो. जर तुम्हाला आकाशात उडायचं नसेल किंवा आकाशात उडायची तुम्हाला भीती वाटत असेल तर इथे केबल कार आहेत. सोलंग व्हॅलीतील हा केबल कारचा प्रवाससुद्धा तुमचा आनंद द्विगुणित करतो. सोलंग व्हॅली पाहून झाल्यानंतर पुढे अटल टनेल पाहण्यासाठी मी गेलो. अटल टनेलच्या आजूबाजूला असलेल्या सर्व पर्वतरांगांवरती बर्फ दिसून येत होता. हा परिसर साधारण 3000 मीटरपेक्षाही उंचावर असल्यामुळे तिथे थंड हवा वाहत होती. जवळच गरमागरम मक्याची कणसं विकली जात होती. मी त्याच्याकडून गरमागरम मक्याचं कणीस घेतलं आणि त्याच्या भट्टीवरती हात शेकून घेतले. नंतर गाडीवरून अटल टनेलच्या भव्य प्रवेशद्वारापाशी आलो. हा टनेल 10,000 फुटापेक्षा जास्त उंचीवरचा 9.02 किलोमीटर लांबीचा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. काही क्षणातच गाडीने टनेलमध्ये प्रवेश केला. क्षणार्धात मनालीतील बर्फाळ पर्वतरांगा आणि थंड हवा अदृश्य झाली आणि दोन्ही बाजूनी LED लाईटनी उजळलेला बोगदा सुरू झाला. जसजसं अंतर कापत होतं तसतसं किती किलोमीटर अंतर पार केलं त्याचे बोर्ड दिसत होते. बराच वेळ बोगद्यामधील प्रवास सुरू असल्याने तो कधी संपतोय याची उत्सुकताही लागली होती. साधारण 15 मिनिटांनी टनेलमध्ये तेजस्वी प्रकाश दिसायला लागला आणि थोड्याच वेळात आम्ही टनेलच्या बाहेर आलो. इथला नजारा तर
मनालीपेक्षाही सुंदर आणि अप्रतिम होता. अटल टनेलने पुढे आमची गाडी तांदी ह्या गावी थांबली. इथे चंद्र व भागा या 2 नद्यांचा संगम होतो. चंद्र नदी चंद्रताल सरोवरातून तर भागा नदी सूरजताल सरोवरातून उगम पावते. ह्या दोन्ही नद्या तांदी या गावी एकत्र येऊन त्यांचा संगम होतो. तिथून पुढे वाहणारी नदी चंद्रभागा ह्या नावाने ओळखली जाते. जेव्हा ही चंद्रभागा जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करते तेव्हा त्या नदीला चिनाब या नावाने ओळखलं जातं. तांदी हे गाव लाहौल स्पिती जिल्ह्यातील केलॉंग गावापासून 7 किलोमीटर अंतरावरती आहे. ह्या ठिकाणी रात्री कॅम्पिंगही केलं जातं. चंद्र नदीचं पाणी संथ चंदेरी व निळ्या रंगाचं दिसतं, तर भागा नदीचं पाणी गडद रंगाचं दिसतं. पौराणिक कथेनुसार चंद्र ही चंद्राची मुलगी व भागा हा सूर्यदेवाचा मुलगा, दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी पृथ्वीवर येऊन 12 लाचाला पास येथून वेगवेगळ्या मार्गाने प्रवास सुरू केला. तांदी या गावी ते एकत्र येऊन त्यांनी लग्न केलं, अशी एक कथा तेथे असलेल्या एका स्थानिकाकडून ऐकायला मिळाली. पुढे 12 लाचाला पासला जाऊन रात्री मी हॉटेलवरती परतलो. रात्रीचा फेरफटका मारण्यासाठी हॉटेलजवळील मनालीचं हृदय समजल्या जाणाऱ्या मॉल रोडवरती आलो. तुम्ही जेव्हा मनालीला जाता तेव्हा तिथल्या मॉल रोडवर फिरणं हे मस्ट असतं. दिवसातल्या कोणत्याही प्रहरामध्ये तुम्ही जा, तिथलं वातावरण हॅपनिंग असतं. अगदी रात्री 11 वाजेपर्यंत तिथली दुकानं चालू असतात. दिवसभर मनालीतली पर्यटन स्थळं फिरून झाली की रात्री फिरण्यासाठी मॉल रोड हे एकदम परफेक्ट ठिकाण. भारतासह अनेक देशातील पर्यटक येथे फिरताना दिसतात. सिद्धू, मोमो यासारखे हिमाचल प्रदेशमधील खाद्यपदार्थ खाण्यासाठी हे उत्तम ठिकाण. इथे वाहनांना मर्यादित प्रवेश असल्याने पर्यटक निवांतपणे इथे फिरत असतात. इथे फिरत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकानं दिसतात. हिमाचल प्रदेशमधील शाली, स्वेटर, जॅकेट्स, टोपी, हातमोजे, हिमाचली हस्तकला, सजावटीच्या वस्तू, स्मरणिका अशा बऱ्याच गोष्टी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. मॅगी, कॉफी, आईस्क्रीम, बर्गर ह्यासारख्या अनेक स्ट्रीट फूडचा तुम्ही इथे आस्वाद घेऊ शकता. इथल्या थंड हवेमध्ये मी गरमागरम कॉफीचा कप घेऊन पूर्ण मॉल रोड फिरत होतो. इथे कॅफे, हॉटेल्स, रेस्टॉरंटची रेलचेल आहे. काही भागामध्ये तेथील स्थानिक कलाकार त्यांची कला सादर करत असतात. हिमाचलची स्पंदनं, संस्कृती, खरेदी, खाद्यपदार्थ, कला आणि पर्यटकांचा उत्साह ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी या मॉल रोडवरती अनुभवायला मिळतात. मनालीच्या 8 पर्यटन स्थळावर बनवलेली ही चित्रफीत तुम्ही संपूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.